नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे तुमचा अभ्यास मित्र श्रीराम अंधारे फ्रॉम सायन्स अकॅडमी दौंड. चला आत्मविश्वासातून यशाकडे. विद्यार्थी मित्र हो, आजच्या या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण इयत्ता 12वी फिजिक्सचा पहिला चॅप्टर रोटेशनल डायनामिक्स याचा पुढील भाग अभ्यासतोय. मित्र हो, आजच्या या भागामध्ये आपण एखादी व्हेइकल जर बँक्ड कर्व रोडच्या अलॉंग ट्रॅव्हल होत असेल आणि तिचं स्पीड जे आहे हे मॅक्सिमम सेफ्टी स्पीड जे आहे म्हणजेच VS अंडर रूट ऑफ RG टॅन थिटा याच्यापेक्षा एकतर कमी किंवा जास्त असेल तर येणाऱ्या कंडिशन ज्या आहेत त्याचा आपण आज अभ्यास करणार आहोत. सुरुवातीला आपण अभ्यास करतोय लोअर स्पीड लिमिट ऑफ अ व्हेइकल ऑन अ बँक्ड कर्व्ड रोड. ओके विद्यार्थी मित्र हो, जसं की आपल्याला माहिती आहे ज्या वेळेस एखादी व्हेइकल ही बँक्ड कर्व्ड रोडच्या अलॉंग ट्रॅव्हल होत असते त्यावेळेस तिचं मॅक्सिमम सेफ्टी स्पीड हे आपण VS अंडर रूट ऑफ RG टॅन थिटाने कॅल्क्युलेट करतो. मित्र हो, ज्यावेळेस एखादी व्हेइकल ही या स्पीडने ट्रॅव्हल होत असते त्यावेळेस त्या व्हेइकल वरती केवळ दोन फोर्सेस ऍक्ट होतात. एक म्हणजे वेट ऑफ द कार इन व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन किंवा वेट ऑफ द व्हेइकल इन व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन आणि दुसरी म्हणजे नॉर्मल रिॲक्शन. आणि ही नॉर्मल रिॲक्शन जी आहे तिला आपण दोन पद्धतीने म्हणू शकतो. एक तर आपण म्हणू शकतो इन्क्लाइंड ॲट अन अँगल थिटा विथ द व्हर्टिकल किंवा तुम्ही त्याला असं म्हणू शकता ऍक्ट इन अ परपेंडिक्युलर डायरेक्शन टू द रोड सरफेस. बरोबर आहे मित्र हो, रिअलिस्टिक लाईफ मध्ये मात्र कुठचीही व्हेइकल एक्झॅक्टली अंडर रूट ऑफ RG टॅन थिटा या स्पीडने ट्रॅव्हल होत नाही. म्हणजे इथं दोन पॉसिबिलिटी आल्या. एक तर स्पीड हे अंडर रूट ऑफ RG टॅन थिटा पेक्षा जास्त असेल किंवा दुसरी पॉसिबिलिटी आली स्पीड हे अंडर रूट ऑफ RG टॅन थिटा पेक्षा कमी असेल. मित्रांनो, सुरुवातीला आपण जर स्पीड हे अंडर रूट ऑफ RG टॅन थिटा पेक्षा कमी असेल म्हणजेच लोअर लिमिट जे आहे त्याचा स्टडी करतोय. तर मित्र हो, सुरुवातीला आपण कन्सिडर करतोय एक व्हेइकल आहे, त्या व्हेइकलचं मास आहे M आणि ही M इतकं मास असणारी एक व्हेइकल एका बँक्ड कर्व्ड रोडच्या अलॉंग ट्रॅव्हल होते. अशा वेळेला त्या व्हेइकलचं जे स्पीड आहे ते आहे V, रेडियस ऑफ कर्वेचर आहे R आणि मित्र हो इथं ही जी व्हेइकल जी आहे ती व्हेइकल ज्या कर्व्ड रोड वरून ट्रॅव्हल होते तो रोड थिटा एवढ्या अँगलला आपण बँक केलेला आहे असं कन्सिडर करतोय. मित्र हो, आता या व्हेइकल वरती ऍक्ट होणारे फोर्सेस कोणते कोणते? तर मित्र हो, जसं की आपल्याला माहिती आहे पहिला जो फोर्स असेल तो असेल वेट ऑफ द कार ऑर व्हेइकल इन व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन. डाऊनवर्ड डायरेक्शन एक फोर्स असेल त्याला आपण म्हणूया वेट, तो असेल mg इतका. बरोबर आहे मित्र हो, जो दुसरा फोर्स असेल तो असेल नॉर्मल रिॲक्शन आणि नॉर्मल रिॲक्शन ही नेहमी रोड सरफेसला आपण कशी काढतो मित्र हो, परपेंडिक्युलर. हा फोर्स आहे नॉर्मल रिॲक्शन, त्याला आपण n ने रिप्रेझेंट करतो. तर मित्र हो, इथं जो तिसरा फोर्स आहे जो ऍक्शन मध्ये येणार आहे कारण आता आपलं जे स्पीड आहे हे अंडर रूट ऑफ RG टॅन थिटा पेक्षा कमी आहे. मित्र हो, ज्यावेळेस व्हेइकल ही एक्झॅक्टली अंडर रूट ऑफ RG टॅन थिटाने ट्रॅव्हल होईल त्याच वेळेला फ्रिक्शनचा रोल नसतो, अदरवाईज फ्रिक्शनचा रोल असतो. म्हणजे इथं सुद्धा फ्रिक्शनचा रोल असेल. आपल्याला माहितीये फ्रिक्शन हे आपण रोड सरफेस आणि टायर्स ऑफ व्हेइकल यांच्यामध्ये रिप्रेझेंट करतो. मित्र हो, इथं फ्रिक्शन जे आहे ते या डायरेक्शनला असेल तर हा आहे आपला फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन, त्याला म्हणूया आपण FS. ओके, आणि मित्र हो अत्यंत महत्वाचा असा फोर्स जो आउटवर्ड डायरेक्शनने ऍक्ट झालेला असेल तो म्हणजे सेंट्रीफ्युगल फोर्स. म्हणजे इथून हा जो सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी जो आहे याच्यातून आउटवर्ड डायरेक्शननं जो फोर्स ऍक्ट झालेला असेल तो कुठचा असेल मित्रांनो, सेंट्रीफ्युगल फोर्स mv²/r. ओके, आता मित्र हो इथं जी नॉर्मल रिॲक्शन जी आहे ही नॉर्मल रिॲक्शन व्हर्टिकलशी किती बरं अँगल करेल? जसं की आपल्याला माहिती आहे की रोड सरफेसने होरिझॉन्टलशी केलेला अँगल थिटा आहे, अगदी तितकाच अँगल नॉर्मल रिॲक्शन सुद्धा व्हर्टिकलशी करेल. बरोबर आहे, म्हणून आपण नॉर्मल रिॲक्शनला इथं व्हर्टिकलशी थिटा एवढा अँगल करून इन्क्लाइन केलेला आहे. ओके, आणि तुम्हाला माहितीये ज्यावेळेस एखादा वेक्टर हा कुठच्या तरी क्वाड्रंट मध्ये एंटर होतो, ऍक्सिस सोडून क्वाड्रंट मध्ये एंटर होतो त्यावेळेला तो दोन कॉम्पोनंट मध्ये रिझॉल्व्ह होतो. बरोबर आहे, म्हणजे इथं नॉर्मल रिॲक्शन दोन कॉम्पोनंट मध्ये रिझॉल्व्ह होईल. पहिला कॉम्पोनंट असेल जो थिटाचा ऍडजसंट आहे तो असेल n cos थिटा. बरोबर आहे, आणि जो होरिझॉन्टल कॉम्पोनंट जो असेल तो असेल n sin थिटा. बरोबर आहे मित्र हो, पुढचा कॉम्पोनंट असेल तो n
साइन थिटा. ठीक आहे. तर मी तर एन साइन थिटा वरती लिहितो म्हणजे तुम्हाला ते प्रॉपरली दिसेल. मी इथं लिहितो एन साइन थिटा. हा आहे आपला होरिझॉन्टल कंपोनंट. ओके मित्र हो, इथं फोर्स ऑफ फ्रिक्शन देखील होरिझॉन्टल सी थिटा एवढा अँगल करून इन्क्लाइन झालेला असेल, त्यामुळं तो देखील दोन कंपोनंट मध्ये रिझॉल्व्ह होईल आणि ते कंपोनंट परस्परांना म्युच्युअली परपेंडिक्युलर असतील. एक कंपोनंट असेल असा अपवर्ड डायरेक्शनने, ठीक आहे, आणि दुसरा जो कंपोनंट असेल तो असेल होरिझॉन्टल डायरेक्शनने. मग हा थिटाचा ऍडजसंट आहे म्हणजे हा किती असेल मित्रांनो, हा जो होरिझॉन्टल कंपोनंट असेल तो असेल एफ एस कॉस थिटा आणि हा थिटाचा अपोजिट डायरेक्शनचा जो कंपोनंट असेल पॅरलल तो असेल एफ एस साइन थिटा. बरोबर आहे. मी एफ एस ला थोडंसं पुढे लिहितोय. ठीक आहे. तर मित्र हो, अशा पद्धतीनं इथं काय होतील, कंपोनंट रिझॉल्व्ह होतील. कोणते कोणते कंपोनंट, एक तर फोर्स ऑफ फ्रिक्शन साठीचा आणि दुसरा म्हणजे नॉर्मल रिॲक्शन साठीचा. बरोबर आहे. आता मित्र हो, आपल्याला स्पष्ट दिसतंय की इथं जो वर्टिकल कंपोनंट जे आहेत हे किती आहेत, 2, आणि ते सेम डायरेक्शन आहेत. पहा, एन कॉस थिटा ही वरती आहे आणि एफ एस साइन थिटा हा देखील अपवर्ड डायरेक्शन आहे. म्हणजे हे दोन्ही कंपोनंट काय करत असतील, जे डाऊनवर्ड डायरेक्शनचं जे वेट आहे त्याला बॅलन्स करत असतील. बरोबर आहे. तर जे होरिझॉन्टल कंपोनंट जे आहेत हे अपोजिट डायरेक्शन मध्ये दिसत आहेत, एन साइन थिटा आणि एफ एस कॉस थिटा. हे दोन कंपोनंट काय करत असतील, जो सेंट्रीफ्युगल फोर्स जो आहे ह्या सेंट्रीफ्युगल फोर्सला बॅलन्स करत असतील. बरोबर आहे. मित्र हो, जॉमेट्री ऑफ द फिगर आपण असं म्हणू शकतो, कंपोनंट एन साइन थिटा अँड एफ एस कॉस थिटा, ओके, हे एकत्रितपणे काय प्रोव्हाइड करतायत, एकत्रितपणे कोणाला बॅलन्स करतायत, एम यू स्क्वेअर अपॉन आर ला. ठीक आहे. तर आपण म्हणूया होरिझॉन्टल कंपोनंट n sin theta and fs cos theta balances centrifugal force. ठीक आहे. मग आपण काय म्हणणार, therefore n sin theta minus fs cos theta, ओके, हा कोणा इतका असेल मित्र हो, एम स्क्वेअर अपॉन आर. मग इकडे इज इक्वल टू एम स्क्वेअर अपॉन आर लिहू किंवा इकडे लिहिलं तरी काय हरकत नाही. एम स्क्वेअर अपॉन आर इज इक्वल टू एन साइन थिटा मायनस एफ एस कॉस थिटा. इक्वेशन फर्स्ट. मित्रांनो, हे वर्टिकल दोन कंपोनंट जे आहेत हे टुगेदर काय बॅलन्स करतील, वेट ऑफ द कार. कंपोनंट n cos theta and fs sin theta balances weight of the vehicle किंवा कार म्हणूया. ओके. तर मग आपण काय म्हणणार, n cos theta प्लस fs sin theta इज इक्वल्स टू mg. याला इक्वेशन सेकंड म्हणूया. मित्र हो, तुम्हाला मी म्हटल्याप्रमाणे तुम्ही इज इक्वल्स टू एम स्क्वेअर लिहू शकता, तसंच mg इकडे जर लिहिलं तरी काही हरकत नाही. आपण दोन्ही फक्त लिहिताना एकाच साईडला लिहिलेले कधीही बेस्ट, त्यामुळे mg ला सुद्धा मी काय करतो, इकडे लिहून घेतो. therefore mg इज इक्वल्स टू n cos theta प्लस fs sin theta. मित्र हो, आता जर आपण इक्वेशन फर्स्टला इक्वेशन सेकंडने जर डिवाइड केलं तर काय मिळते पाहूया. डिवाइडिंग इक्वेशन फर्स्ट बाय इक्वेशन सेकंड काय मिळेल आपल्याला, mv स्क्वेअर अपॉन आर अपॉन mg
इज इक्वल्स टू n sin theta minus fs cos theta divided by n cos theta plus fs sin theta. बरोबर आहे. मग ज्या सिमिलर टर्म ज्या आहेत त्या कॅन्सल होतील. इथं mm कॅन्सल झाला. बरोबर आहे मित्र हो. मग काय उरलं आपल्याला इकडे? आपल्याला इथं उरलं आहे v स्क्वेअर अपॉन rg इज इक्वल्स टू n साइन थिटा मायनस आपल्याला माहिती आहे फोर्स ऑफ फ्रिक्शन जे आहे ही फोर्स ऑफ फ्रिक्शनची व्हॅल्यू ही कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इंटू नॉर्मल रिॲक्शन इतकी असते. बरोबर आहे. त्यामुळे आपण इथं एफएस ला कशाने रिप्लेस केला? म्यू इंटू एन ने डिवायडेड बाय काय उरला? एन कॉस थिटा प्लस इथे देखील रिप्लेस करतोय म्यू इंटू एन इंटू साइन थिटा. एन एन कॉमन निघून कॅन्सल झाला. काय उरला? व्ही स्क्वेअर अपॉन आर जी इज इक्वल्स टू साइन थिटा माइनस म्यू एस कॉस थिटा डिवाइडेड बाय ओके कॉस थीटा प्लस म्यू एस साइन थीटा. ओके मित्र हो. जर आपण इच टर्मला जर कॉसने डिवाइड केला तर काय मिळेल आपल्याला? डिवाइडिंग इच टर्म बाय कॉस. इथे काय केले लक्षात आले सर्वांच्या? आपण फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शनला म्यू एस इंटू एन ने रिप्लेस केला. ओके आता मला सांगा कॉसने जर प्रत्येक टर्मला डिवाइड केला तर काय मिळेल आपल्याला? डिवाइडिंग इच टर्म बाय कॉस. डिवाइडिंग each term by cos theta. ओके काय होईल रे? v स्क्वेअर अपॉन आर जी इज इक्वल्स टू इकडे साइन अपॉन कॉस काय होईल? टॅन होईल. टॅन थीटा मायनस म्यू एस येईल. का बरं? कॉसला कॉस कॅन्सल होईल. डिवायडेड बाय काय मिळेल इथे? कॉसला कॉस कॅन्सल होईल. 1 राहील इथं. 1 प्लस म्यू एस इंटू साइन अपॉन कॉस म्हटले की आपल्यासाठी पुन्हा काय येईल रे? टॅन थिटा येईल. बरोबर आहे. अशा पद्धतीचं. मग मित्र हो इथे व्ही स्क्वेअरचं इक्वेशन काय होईल? आर जी इन ब्रॅकेट टॅन थिटा मायनस म्यू एस डिवायडेड बाय 1 प्लस म्यू एस टॅन थिटा. बरोबर आहे. मग जर आपण स्क्वेअर रूट घेतलं तर आपल्याला काय मिळेल? v इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ rg in bracket tan theta minus mu s divided by 1 plus mu s into tan theta. तर मित्र हो हे असेल आपलं मिनिमम स्पीड. कसलं स्पीड असेल मित्र हो? मिनिमम किंवा त्यालाच आपण काय म्हणणार आहोत? लोअर स्पीड लिमिट ऑफ ए व्हेकल ऑन अ बँक्ड कर्व्ड रोड. याला आपण काय म्हणूया? व्ही मीन म्हणजे मिनिमम. ओके This is an expression. This is an expression for minimum or lower lower speed limit of a vehicle on a banked curved road. On a banked curved road. ओके तर मित्र हो हे आहे आपलं लोअर स्पीड लिमिट. मित्र हो हे जे एक्सप्रेशन आहे हे एक्सप्रेशन केव्हा लागू होणार? ज्या वेळेस एखादी व्हेकल ही बँक्ड कर्व्ड रोड वरून ट्रॅव्हल होत असेल. असा रोड की जो रोड स्मॉल अँगल मध्ये बँक केलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं तो रोड हा रफ बँक्ड असेल. म्हणजे तो जो रोड आहे हा केवळ बँक्ड कर्व्ड रोड नाही तर तो रफ बँक्ड कर्व्ड रोड आहे. आणि आपला जो इथं अँगल ऑफ इन्क्लिनेशन जो आहे किंवा त्याला आपण अँगल ऑफ बँकिंग जो आहे हा कसा असेल? स्मॉल अँगल ऑफ बँकिंग असेल. तर अशा वेळेला हे जे एक्सप्रेशन आहे हे जे इक्वेशन आहे हे ट्रू ठरतं. ओके मुद्दा लक्षात आलाय मित्रांनो. इथं कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शनची जी व्हॅल्यू असते ही इक्वल्स टू ऑर ग्रेटर दॅन काय असते मित्रांनो? टॅन थिटा असते. ओके मित्र हो ज्यावेळेस व्हेकल ही जो आपला मोस्ट सेफ स्पीड जो आहे अंडर रूट ऑफ आर जी टॅन थिटा
या स्पीड पेक्षा जास्त वेलॉसिटीने ट्रॅव्हल होत असते त्यावेळेस आपल्याला जे मिळतं ते काय मिळतं, अप्पर स्पीड लिमिट ऑफ ए व्हेकल ऑन अ बँक रोड. मग मित्र हो, इथं लोअर आणि अप्पर मध्ये होणारा जो चेंज काय आहे तो प्रॉपरली ऑब्झर्व करा. मित्र हो, इथं हा जो कंपोनंट एन साइन थिटा जो होता हा कधी ज्यावेळेस आपण व्हेकल ही लोअर स्पीडने कन्सिडर करत होतो त्यावेळेस एन साइन थिटा हा ग्रेटर होता कोणापेक्षा, एम स्क्वेअर अपॉन आर पेक्षा. आता एन साइन थिटा हा स्मॉलर असेल आणि एन साइन थिटा हा जर स्मॉलर असेल त्यावेळेला इथं हा जो फोर्स ऑफ फ्रिक्शन जो आहे ह्या फोर्स ऑफ फ्रिक्शनची डायरेक्शन जी आहे ती चेंज होईल. आणि फोर्स ऑफ फ्रिक्शनची डायरेक्शन आता चेंज होऊन कशा पद्धतीने ऍक्ट होते ते एकदा व्यवस्थित ऑब्झर्व करा. म्हणजे तुमचा हा जो प्रॉब्लेम आहे हा कायम, म्हणजे हा जो कॉन्सेप्ट जो आहे हा कायमचा लक्षात राहील. मित्र हो, इथे चेंज जो आहे तो चेंज काय होतोय नीट पहा. इथं जो तुमचं फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन जे आहे हे असिस्ट करेल कोणाला, एन साइन थिटाला. आणि मग हा आहे तुमचा फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शनचा जो कंपोनंट आहे हा दोन कंपोनंट मध्ये रिझॉल्व्ह होईल. एक असेल तुमचा होरिझॉन्टल आणि दुसरा असेल वर्टिकल. हा जो वर्टिकल आहे हा थिटाच्या अपोजिट साइड असल्यामुळं तो किती येईल रे मित्रांनो, एफ एस साइन थिटा इतका येईल. तर हा जो आहे हा थिटाच्या ऍडजस्टंट साइन असल्यामुळं हा येईल एफ एस कॉस थिटा. आता हे एफ एस कॉस थिटा आणि एन साइन थिटा दोघे मिळून काय करतील, एम स्क्वेअर अपॉन आर ला बॅलन्स करतील. तर एन कॉस थिटा आणि एफ एस साइन थिटा हे दोघे मिळून काय करतील, तुमचं वेट बॅलन्स करतील. म्हणजे इथं काय येईल, एम स्क्वेअर अपॉन आर इज इक्वल टू मायनसच्या ऐवजी फक्त काय होईल रे, प्लस, कारण डायरेक्शन कशा आहेत दोघांच्या आता सेम आहेत. तर इथं mg जो आहे हा एन कॉस थिटा मायनस एफ एस साइन थिटा होईल. काय होईल, एन कॉस थिटा मायनस, म्हणजे फक्त साइन मध्ये चेंज होईल. कशामध्ये मित्रांनो, साइन मध्ये. आणि मग आपण ज्यावेळेस साइन मध्ये चेंज होईल त्यावेळेस इथं सुद्धा काय बदल होईल, फक्त इतकाच बदल होईल. वरती प्लस येईल, खाली मायनस येईल. वरती प्लस, खाली मायनस. मग आपण जर प्रत्येक ठिकाणी हा जर चेंज करत गेलो तर आपल्याला इथं जे दिस इज अन एक्सप्रेशन फॉर मिनिमम ची, तर आपल्याला काय म्हणावं लागेल आता, मॅक्सिमम. दिस इज अन एक्सप्रेशन फॉर मॅक्सिमम ऑब्लिक अप्पर स्पीड लिमिट ऑफ ए व्हेकल ऑन अ बँक्ड कर्व्ड रोड. तर मित्र हो, अशा प्रकारे आपण मिनिमम आणि मॅक्सिमम किंवा लोअर आणि अप्पर स्पीड लिमिट जे आहेत व्हेकलचे हे फाइंड आउट केलेले आहेत. चेंज लक्षात आलाय मित्रांनो, ज्या वेळेला लोअर लिमिट असतं त्यावेळेस काय असतो, फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन हा आउटवर्ड डायरेक्शनला असतो. बरोबर आहे, कारण तुमचा एन साइन थिटा हा जो कंपोनंट जो आहे हा एन साइन थिटा हा कंपोनंट हा एम स्क्वेअर अपॉन आर पेक्षा ग्रेटर असतो. तर ज्या वेळेला आपण मॅक्सिमम म्हणजेच अप्पर स्पीड लिमिट कन्सिडर करतो त्यावेळेस फोर्स ऑफ एन साइन थिटा हा कंपोनंट हा काय असतो, लॅक करतो सेंट्रिफ्युगल फोर्स प्रोव्हाइड करण्यासाठी. त्याच्या वेळेला त्याच्या मदतीला धावून येतो फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन जो सेम डायरेक्शन ऑफ काय असतो, तुमचा एन साइन थिटा असतो. बरोबर आहे. मग आपण फक्त चेंज जो आहे तो इथे केलेला आहे. आणि म्हणजे जर आपण कंपोनंट ड्रॉ करून जर पाहिलं तर एन साइन थिटा एफ एस कॉस थिटा सेम डायरेक्शन आहे, त्यामुळे ते एकमेकांना असिस्ट करतील. त्यामुळे काय होईल, ऍडिशन होईल दोघांची. तर एन कॉस थिटा आणि एफ एस साइन थिटा हे एकमेकांना अपोजिट आहेत म्हणून इथं दोघांची काय झाली, सबट्रॅक्शन. पुन्हा बाकीची प्रोसेस जी आहे ही सेम आपण लोअर लिमिट साठी केली तशाच पद्धतीने केलेली आहे. त्यामुळे मी याला खोडलेलं सुद्धा नाही, फक्त साइन जे आहेत ते चेंज केले. साइन चेंज करून आपल्याला व्ही मीनच्या ऐवजी आपल्याला इथं काय म्हणावं लागेल आता, व्ही मॅक्स. ओके, तर व्ही मॅक्स जो आहे किंवा आपण त्याला अप्पर स्पीड लिमिट म्हणूया, हा आरजी इन ब्रॅकेट टॅन थिटा प्लस म्यू एस अपॉन 1 मायनस म्यू एस टॅन थिटा इतकं असणार आहे. ओके, तर अशा पद्धतीनं आपण लोअर स्पीड लिमिट आणि अप्पर स्पीड लिमिट ऑफ अ व्हेकल ऑन अ रफ बँक कर्व्ड रोड चा स्टडी केलेला आहे. ओके.